देवाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्त मरण्यासाठी का आला या मोठ्या प्रश्नाच्या 50 कारणांच्या आपल्या अभ्यास मालिकेत आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या 13 नंबरच्या कारणावर मनन करणार आहोत. आणि ते कारण म्हणजे येशू यासाठी मरण पावला जेणेकरून आपण सर्व प्रकारच्या धार्मिक विधींच्या गुलामगिरीतून पूर्णपणे मुक्त होऊ शकू. चला आजच्या अभ्यासाची सुरुवात गलतीकारांस 5:11 या पौलाच्या शक्तिशाली वचनाने करूया. तो म्हणतो, मी अजून सुनतेचा उपदेश करत असतो तर वधस्तंभाचे अडखळण नैसे झाले असते. पण हे वधस्तंभाचे अडखळण म्हणजे नेमकं काय? आज आपण याच गोष्टीचा सखोल अर्थ समजून घेणार आहोत आणि पाहणार आहोत की येशूच्या मृत्यूने आपल्याला या अडखळण्यापासून आणि एका मोठ्या गुलामगिरीतून कसं मुक्त केलं. बरं, पौलाचे हे शब्द समजून घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या मंडळीतला एका मोठ्या वादाच्या मुळाशी जावं लागेल. हा वाद होता सुनता या विधीवरून, आणि हा वाद इतका गंभीर होता की त्यामुळे मंडळीमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता हा वाद समजून घेण्यासाठी सुनता म्हणजे काय हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. पहा, सुनता हे केवळ एक शारीरिक चिन्ह नव्हतं, तर ते देवाने अब्राहमासोबत केलेल्या कराराचं प्रतीक होतं. हजारो वर्षांपासून यहुदी लोकांसाठी ते त्यांच्या ओळखीचा आणि देवाच्या नियमशास्त्राच्या पालनाचा एक अविभाज्य भाग होतं. त्यामुळे त्याची धार्मिक आणि ऐतिहासिक पाळंमुळं खूप खोलवर रुजलेली होती. सुरुवातीच्या काळात ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे बहुतेक जण यहुदीच होते. पण जेव्हा प्रभू येशूची सुवार्ता यहुदी लोकांच्या सीमा ओलांडून इतर राष्ट्रांमध्ये म्हणजे अन्य जाती लोकांपर्यंत पोहोचली, तेव्हा एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला, जो ख्रिस्ती धर्माचं भविष्य ठरवणार होता. इथे आपल्याला तो संघर्ष अगदी स्पष्टपणे दिसतो. एका बाजूला काही विश्वासणारे होते ज्यांचं म्हणणं होतं की तारण मिळवण्यासाठी केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवणं पुरेचं नाही, तर त्यासोबत सुनता करणं आणि मोशेचं नियमशास्त्र पाळणंही तितकंच आवश्यक आहे. त्यांच्यासाठी देवाला आपलं समर्पण दाखवण्याचा हाच मार्ग होता. तर दुसऱ्या बाजूला पौल आणि इतर होते ज्यांचा ठाम विश्वास होता की तारण हे केवळ आणि केवळ ख्रिस्तावरील विश्वासानेच मिळतं. पापांची क्षमा आणि देवासमोर नीतिमत्व हे विश्वासाचं फळ आहे, कोणत्याही मानवी कर्माचं नाही. हा वाद इतका विकोपाला गेला की यावर तोडगा काढण्यासाठी यरुशलेममध्ये प्रेषित आणि वडीलजन यांची एक ऐतिहासिक सभा भरवण्यात आली. या सभेचा निर्णय ख्रिस्ती धर्माच्या भवितव्यासाठी एक निर्णायक क्षण ठरणार होता, यात शंका नाही. त्या सभेमध्ये नियमशास्त्राचं समर्थन करणाऱ्या गटाने आपला मुद्दा जोरदारपणे मांडला. त्यांचं स्पष्ट मत होतं की अन्य जातीतून आलेल्या विश्वासणाऱ्यांनी सुनता करून घेतलीच पाहिजे आणि मोशेचे नियम पाळलेच पाहिजेत. त्यांच्यासाठी हा देवाच्या आज्ञा पालनाचा प्रश्न होता. पण तेव्हा प्रेषित पेत्र उभा राहिला आणि त्याने कृपेच्या बाजूने एक असा शक्तिशाली युक्तिवाद केला ज्याने सगळ्या चर्चेलाच वळण दिलं. तो म्हणाला, ज्या नियमशास्त्राचं जोखड आपण आणि आपले पूर्वजही उचलू शकलो नाही, तेच ओझं आपण या नवीन विश्वासणाऱ्यांवर का लादत आहोत. पेत्राची या शब्दांनी स्पष्ट केलं की यहुदी असो व अन्य जाती दोघांचंही तारण केवळ प्रभू येशूच्या कृपेनेच होतं. आणि अखेरीस पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने त्या सभेचा हाच ऐतिहासिक निर्णय झाला. तारण हे कोणत्याही मानवी कर्मावर किंवा धार्मिक विधींवर अवलंबून नाही, ते केवळ प्रभू येशूच्या कृपेने विश्वासाद्वारे मिळणारं देवाचं दान आहे. हा निर्णय म्हणजे अन्य जाती विश्वासणाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा जाहीरनामाच होता. आता आपण या विषयाच्या अगदी गाभ्याकडे म्हणजे प्रेषित पावलाच्या दृष्टिकोनाकडे वळूया. पावलाने या वादाचं खरं मूळ ओळखलं होतं. त्याच्यासाठी हा केवळ सुनतेचा प्रश्न नव्हता, तर तो थेट ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या अर्थाशी जोडलेला होता. मग हे वधस्तंभाचे अडखळण म्हणजे नक्की काय? जरा विचार करा. आपल्या मानवी स्वभावाला आपल्या कष्टाचं फळ हवं असतं. मी काहीतरी केलं म्हणून मला हे मिळालं, हा विचार आपल्याला समाधान देतो, नाही का? पण वधस्तंभ या मानवी गर्वालाच थेट ठेच लावतो. तो सांगतो की आपण कितीही चांगली कर्म केली, कितीही विधी पाळले, तरी ते आपल्याला तारणासाठी 1% पात्र ठरू शकत नाहीत. आपलं तारण 100% ख्रिस्ताच्या बलिदानावरच अवलंबून आहे. आणि हे सत्य स्वीकारणं मानवी अहंकारासाठी सर्वात मोठं अडखळण आहे. पौलाचा युक्तिवाद या 3 पायऱ्यांमधून आणखी स्पष्ट होतो. पहिली पायरी आहे मानवी गर्व, जो आपल्याला सांगतो मी माझ्या प्रयत्नांनी, माझ्या कर्मांनी देवाला प्रसन्न करू शकेन. पण मग येते दुसरी पायरी, वधस्तंभाचा अडखळण. ते या गर्वाला तोडून टाकतं आणि स्पष्टपणे सांगतं तुमचे सगळे प्रयत्न पूर्णपणे अपुरे आहेत. आणि यानंतरच आपण तिसऱ्या पायरीवर येतो, म्हणजेच अंतिम सत्यावर, जे घोषित करतं की तारण हे मानवी कर्तृत्वाचा परिणाम नाही, तर ते देवाच्या कृपेचं एक अनमोल दान आहे, जे केवळ विश्वासाने स्वीकारायचं आहे.
याचाच अर्थ ख्रिस्ताचा मृत्यू हा आपल्याला फक्त पापांपासूनच नाही तर नियम आणि विधी पाळून तारण मिळवण्याच्या प्रयत्नांच्या गुलामगिरीतूनही स्वातंत्र्य देतो. येशू मरण पावला जेणेकरून आपण नियमशास्त्राचे गुलाम म्हणून नव्हे तर देवाचे पुत्र म्हणून जगू शकू. हे समजण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. कल्पना करा की आपण एका राजाचे खूप मोठे कर्जदार आहोत आणि आपल्याला तुरुंगात टाकण्यात आला आहे. पण तो राजा दयाळूपणे आपल्या सगळ्या कर्जाची माफी देतो आणि आपल्या सुटकेच्या कायदेशीर फरमानावर स्वतः शिक्कामोर्तब करून तो आपल्या हातात देतो. आता आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत. आता यावर विचार करा की राजाने पूर्ण अधिकारानिशी आपल्याला मुक्त केलं आहे. अशा परिस्थितीत जर आपण त्या फरमानावर स्वतःची सही करण्याचा प्रयत्न केला, जणू काही आपल्या सहीशिवाय तो पूर्णच नाही, तर तो त्या राजाच्या अधिकाराचा आणि त्याच्या कृपेचा घोर अपमान ठरणार नाही का? नक्कीच ठरेल. ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या तारणाच्या कार्यामध्ये सुनतेसारखी विधी जोडणं हे अगदी असंच आहे. म्हणूनच पौल कळकळीने सांगतो, ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, ते स्वातंत्र्य टिकवून ठेवा. पुन्हा एकदा नियमशास्त्राच्या गुलामगिरीच्या जोखडाखाली जाऊ नका. ख्रिस्ताने दिलेलं स्वातंत्र्य खूप अनमोल आहे. तर मग ह्या स्वातंत्र्यात जगण्याचा व्यावहारिक अर्थ काय आहे आणि कृपेमध्ये स्थिर राहणं इतकं महत्वाचं काय? कारण पुन्हा एकदा कर्मांवर आणि विधींवर अवलंबून राहण्याचे धोके खूप मोठे आहेत. पावलाने हे धोके अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहेत. तो म्हणतो की जो कोणी तारणासाठी पुन्हा नियमांकडे वळतो तो स्वतःला ख्रिस्तापासून वेगळं करतो, तो कृपेतून खाली पडतो. इतकंच नाही तर तो संपूर्ण नियमशास्त्र पाळायला स्वतःला बांधून घेतो, जे कोणासाठीही शक्य नाही. आणि सर्वात दुःखद म्हणजे तो ख्रिस्ताने वधस्तंभावर जे काही केलं त्या महान त्यागाला आणि कृपेला व्यर्थ ठरवतो. म्हणून या सत्यामुळे आपलं लक्ष बाह्यविधी आणि कर्मांवरून पूर्णपणे हटलं पाहिजे. खऱ्या ख्रिस्ती जीवनाचा केंद्रबिंदू हा नियम पाळणा नसून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने होणारं आंतरिक परिवर्तन आहे. आपलं जीवन देवाच्या प्रीतीने आणि आत्म्याच्या फळांनी भरलं पाहिजे, नियमांच्या भीतीमुळे नाही. त्यामुळे आज प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे. आपलं जीवन आजही काहीतरी करून देवाला प्रसन्न करण्याच्या प्रयत्नांच्या ओझ्याखाली दबलेलं आहे की ख्रिस्ताने वधस्तंभावर मिळवलेल्या कृपेच्या आणि स्वातंत्र्याच्या आनंदात आपण जगत आहोत. आजच्या अभ्यासाचा हाच सारांश आहे. प्रभू येशू मरण पावला जेणेकरून देवाच्या कुटुंबात प्रवेश करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला व्हावा. आणि हा प्रवेश कोणत्याही विधी, कर्म किंवा पात्रतेवर अवलंबून नाही, तर तो केवळ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यावर अवलंबून आहे. हीच तर खरी सुवार्ता आहे. मला आशा आहे की या अभ्यासातून आपल्याला देवाच्या कृपेची खोली आणि ख्रिस्ताने दिलेलं स्वातंत्र्य अधिक स्पष्टपणे समजलं असेल.